पटायचं सी फेसिंग हे ना, सो आज मुंबई जर आपण कम्पेअर केलं तर जर एक कोपऱ्यातून पण समुद्र बघायचं मी सी फेसिंग तर बोलतच नाही, तर एक साधारण 3 कोटी एक बेसिक आहे की तुम्हाला कुठल्या तरी घराच्या कोपऱ्यातून समुद्र कुठे लांब दिसेल. पटायामध्ये काय आहे म्हणजे रिअल इस्टेट एवढीच हाय आहे की व्हॉट इज? नाही म्हणजे साधारणतः 70-80 लाखापासून स्टुडिओ अपार्टमेंट तुम्हाला मिळतो आणि सीच्या जवळ तुमच्या म्हणजे प्रोजेक्टमधून समुद्र बघू शकता. आता एक एम्बसी नावाचा प्रोजेक्ट आम्ही आता विकतोय, बऱ्यापैकी 60-70% विकला. सो तो प्रोजेक्ट असा आहे की तुम्ही मरीन ड्राईव्हला जर फ्लॅट घेतला ते फिलिंग येईल, ते जॉम्प्टियन बीचला तो प्रोजेक्ट आहे आणि सेम फिलिंग येतं मरीन ड्राईव्ह सारखं. आणि म्हणजे मरीन ड्राईव्हला फ्लॅट घ्यायचा म्हणजे आजूबाजूची 2-3 गावं विकून यायची. तरी मला नाही वाटत येईल, म्हणजे जुना येईल, नवीन जे लक्झरी आणि सेफ्टी ते तर मला नाही वाटत. सो ती लक्झरी तुम्ही ते मिळवू शकता. आणि काय साधारण कॉस्ट? साधारणतः 1-1.5 कोटीपर्यंत तुम्हाला चांगला 1 बेड म्हणतो आम्ही त्याला. सो तो छोटासा फ्लॅट आपण घेऊ शकतो तिथे. नंबर फ्लॅश होईलच इकडे यांचा, जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा तर नंबर सेव्ह करून घ्या म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. सर्वात मोठा फरक भारतात आणि लँड ओनरशिप, पेपर वर्क ह्याच्यामध्ये काय आहे? म्हणजे किती प्रोसेस कठीण आहे, सोपी आहे, ती कशी काय आहे? सोपी आहे म्हणजे भारतात पण आपण फ्लॅट घेणं काही खूप अवघड नाही. पटायात फ्लॅट तो फ्लॅट का प्लॉट व्हेरीफाय करणं की तो म्हणजे एक प्रोसेस थोडी तिकडे कसं असतं इलिगल असं कोणी म्हणजे सगळ्या गोष्टी कॉन्डोमिनियम ऍक्ट नावाचा रूल आहे. जसं आपल्याकडे रेरा आहे तसा कॉन्डोमिनियम ऍक्ट नावाचा रूल आहे. त्यामुळे खूप सगळं सोपं होतं. तुम्ही बिल्डरकडे गेलात की तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला इंटरनॅशनली जर प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तुम्हाला 2च गोष्टी लागतात. एक तर तुमचं पासपोर्ट, आणि तुम्हाला माहिती आहे पासपोर्ट देताना गव्हर्नमेंट सगळं व्हेरिफिकेशन करून देतं, आणि दुसरे म्हणजे पैसे. सो तुम्ही पासपोर्ट दिलं आणि तुम्हाला एखादी प्रॉपर्टी आवडली आणि ती अंडर कन्स्ट्रक्शन आहे तर तुम्ही पहिल्यांदा रिझर्वेशन करता. एक 20-25% अमाऊंट दिली की तुमचं तिथं बिल्डर बरोबर ॲग्रीमेंट होतं. आणि शेवटी आपल्याकडे जसं शेवटी पोजेशनला 2-5%च फक्त राहतात, बाकी सगळे पैसे बिल्डरने घेतलेले असतात. इथं पोजेशनला तुमचे 50% पैसे बिल्डरला द्यायचे बाकी असतात. सो बिल्डर काय करतो, तुम्हाला बोलवतो, इन्स्पेक्शन करायला लावतो पूर्ण फ्लॅटचं. फुल फर्निश फ्लॅट असतो जसा त्यांनी दाखवला तसा, आणि तो तुम्हाला म्हणतो की सगळं बरोबर आहे का, आहे, मग आपण ट्रान्सफर म्हणजे सेल डीड करूया. सो इतकं छान तुम्हाला सगळं ओके आहे ना, मगच तुम्ही सेल डीड करा. म्हणजे कुठेतरी भारतापेक्षा जास्त चांगली सिस्टम आहे. चांगली सिस्टम आहे. आणि त्याच्यामध्ये तिथली जी अथॉरिटी आहे, म्हणजे जसं आपल्याकडे BMC असते, ती अथॉरिटी येते आणि तो फ्लॅट पूर्ण मोजून बघते आणि तुम्हाला सांगितले तेवढेच मेजरमेंट आहेत का हे चेक करते. जर 2-5 स्क्वेअर फूट कमी असेल तर बिल्डरला सांगते की तेवढे पैसे माघारी द्या. एवढं क्लिअर आहे. असं आपल्या इकडे होईल का कधी माहित नाही. कारण थोडं अनरिअलिस्टिक आहे जर तुम्ही आपल्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर. टॅक्सेशनचं म्हटलं तर जेव्हा आपण प्रॉपर्टी घेतो, प्रॉपर्टी विकतो, त्याला आपल्याला टॅक्स असतो आणि ते टर्म्स अँड कंडिशन असतात की सो इकडे जर कोणी फ्लॅट विकतंय तर त्याला इकडे फ्लॅट घेतला तर टॅक्स नाही, तर त्याला तेवढा बरोबर इंडेक्सिंग आणि सगळं करून टॅक्स भरावा लागतो. तसं जर इकडे प्रॉपर्टी विकून बँकॉकमध्ये घेतली ऍज टॅक्स वगैरेचा काही त्रास असतो का, काय प्रोसिजर आहे का? म्हणजे डबल टॅक्स ट्रिटी साईन आहे. जर तुम्ही बँकॉकचे पैसे इंडियामध्ये आणले तर दोन्हीपैकी एका ठिकाणीच तुम्ही टॅक्स भरा. तिथं पैसे ठेवले तर तिथे टॅक्स भरायला लागतो. आणि प्रॉपर्टीला टॅक्स नाही आहे तिथं अजून, आणि आहे तो फार निग्लिजिबल आहे. त्यामुळे टॅक्स प्रॉपर्टी विकली तर नाही घेता येत. कॅपिटल गेनचा विषय जो बनतो आपण, तो तिकडे नाही घेऊ शकत आपण. कॅपिटल गेन इंडियामध्ये जर तुम्ही फ्लॅट विकला तर इंडियामध्येच प्रॉपर्टी घ्यायची. म्हणजे इंडियामध्ये फ्लॅट विकून तिकडे नाही, इकडे तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स भरावाच लागणार. तुमच्याकडे सध्या कुठलं ते मार्केट आहे की मुंबई, पुणे का कुठल्या शहरातली लोक जी जास्त इन्व्हेस्ट करतायत आज थायलंडमध्ये? खरं तर भारतामधून सगळीकडून करतायत, पण पुण्यामधून आम्ही राहायला पुण्यामध्ये असल्यामुळं आमचं नॅचरल मार्केट पुणे आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, हैदराबाद आहे. इकडून जास्त लोक आमच्याकडे आता जे 1000 म्हणालो ना, त्यामध्ये पूर्ण आता अगदी कोल्हापूरच्या गडिंग्लज असू दे, रत्नागिरी असू दे, इकडून सुद्धा लोक इन्व्हेस्ट करतात. हे सगळे मराठी आहेत बऱ्यापैकी, 90% मराठी आहेत. एवढ्या मराठी लोकांनी थायलंडमध्ये 1000 पेक्षा जास्त मराठी लोकांनी थायलंडमध्ये प्रॉपर्टीज घेतल्या आहेत.
इन्व्हेस्टमेंट म्हणून. आपण वाटतं महाराष्ट्र मागे नाहीये बाबा, मराठी माणूस पटायला इन्व्हेस्ट करून बसला. जसं आपण रेंटल इन्कम बोललो, किती सोपं आहे तिकडे घर रेंटवर, कारण घर घेणं एक गोष्ट असते, बरोबर, रेंटवर टाकणं आणि ते मॅनेजही करणं. कारण आज तुम्ही बसलाय भारतात, उद्या तिकडे काही गरज पडली, टेनंटला काही रिक्वायरमेंट्स असल्या, कसं मॅनेज करता येतं? याच्या 2-3 उत्तर आहेत. काही ठिकाणी ना बिल्डरच तुम्हाला रेंटल गॅरंटी देतो. ओके. 6 वर्ष 8 वर्षाची, आणि त्याच्याकडे रेंटल मॅनेजमेंट विंग असते की तोच रेंटल मॅनेज करतो, कारण त्याला विकलेले फ्लॅट त्याला स्वतंत्रपणे उत्पन्न मिळतं. दुसरी गोष्ट अशी की आम्ही तिथे स्वतः आहे, आम्ही सुद्धा आमच्याबरोबर रशियन एजंट असतील किंवा युरोपियन एजंट असतील, ते जे लोक इकडे येतात त्यांना आपण त्यांच्या थ्रू या प्रॉपर्टी रेंटवर देतो. आणि अशा वेगवेगळ्या एजन्सीज असतात एक्सटर्नल, त्या रेंटिंगचं काम करतात. त्यांच्याबरोबर आमचं ॲग्रीमेंट आहे. हे जे आम्ही 1000 फ्लॅट विकले आणि आमचे स्वतःचे सुद्धा आम्ही स्वतःच रेंटवर देतो, त्या एजन्सीची टाईप करून.